आई वडिलांना कधी असं वाटतं का की माझ्या काही हॅबिट्समुळे किंवा माझ्या काही XYZ गोष्टींमुळे माझ्या मुलाला असं कॅन्सर झाला किंवा असं काहीतरी सफर व्हावं लागतं? एक खूप महत्वाचा प्रश्न त्यांच्या डोक्यात असतो की डॉक्टर हे कधीपासून सुरू झालं असेल बरं ही प्रोसेस. म्हणजे 15 दिवसांपूर्वी त्याला ताप सुरू झाला आणि मग आम्ही पहिले 2-3 दिवस साधं घरचंच औषध दिलं. मग तिथे आमचं चुकलं का? की हे आधीपासूनच होतं. सो फ्रँकली स्पीकिंग माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये की हे किती दिवसांआधीपासून सुरू झालंय. बट येस, जेव्हा तुमच्या शरीराने फीवर हा रिस्पॉन्स माउंट केला त्याच्या आधी नक्कीच काहीतरी बिघाड झाला असेल. मला असं वाटतं की केअर गिव्हर्स या टर्मिनॉलॉजीमध्ये त्या मुलाचे जे सिबलिंग्स आहेत, भाऊ बहीण आहेत, ते पण इक्वली इम्पॉर्टंट आहेत. त्यांचं एक्सप्रेशन, त्यांचं फ्रस्ट्रेशन किंवा त्यांच्या मनात असलेल्या काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह भावनांचं जे काही एक वादळ सुरू असतं, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? बेसिकली हा खूप मोठा आणि महत्वाचा इश्यू आहे. बिकॉज सिबलिंग्स आर सायलेंट सफरर. सो दे आर, म्हणजे काय म्हणतात की आजाराची जी डायरेक्ट झळ पेशंटवरती पोहोचते, पण इनडायरेक्ट झळ जी आहे ना ती ह्या सिबलिंग्स वरती पोहोचते. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, सोज्वळ, इनसेंट आणि खूप जास्त केअरिंग, ऑल्सो प्लेफुल. लहानपण हे खूप मजेदार असतं आणि घरात लहान मुलं असणं म्हणजे हसणं, खिदळणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यांच्यासोबत एक पॉझिटिव्ह वातावरणात रमणं. त्या लहानपणामध्ये, त्या वाढत्या वयामध्ये कॅन्सर हा शब्द आला की जणू जग कोसळतं. आई वडील, नातेवाईक, मित्रपरिवार, त्या लहान मुलाच्या आजूबाजूला असणारे सगळ्या लोकांना एकच प्रश्न पडतो, का, कधी, कशाला, आमच्या सोबत का, आता पुढे काय होणार, कसं होणार, ह्याला ट्रीटमेंट मिळेल, नाही मिळणार, ट्रीट करता येणार, नाही करता येणार, एटसेट्रा एटसेट्रा. 100 नाही, 1000 नाही, लाखो प्रश्न. या सगळ्या प्रश्नांच्या मागे असतात खूप साऱ्या भावना. देर इज फिअर, देर इज इनसिक्युरिटी, देर इज अनसर्टन्टी. समजत नाही पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, आणि नुसतं धुकंच धुकं असतं. अशा लहान मुलांच्या कॅन्सरच्या निगडीत लाखो प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला देणार आहेत माझ्यासोबत असलेल्या डॉक्टर श्रद्धा चांडक. छत्रपती संभाजीनगर येथे केपॉन चिल्ड्रन्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला त्या रुजू आहेत. शी इज अ हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट. 20 वर्षांचा अनुभव आहे. 2 डेकेड्स पासून लहान मुलांसोबत, लहान मुलांच्या कॅन्सरवरती, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवरती त्यांचं खूप मोठं काम आहे. एक एक करून आपले प्रश्न विचारूयात. एक एक करून त्यांच्याकडनं सगळे जेव्हा उत्तरं मिळतील तेव्हा प्रश्नांची उकल होत जाईल आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण आधी वेलकम करूया श्रद्धा चांडक मॅमला. हाय मॅम, वेलकम टू द पॉडकास्ट. हाय, थँक्यू सो मच. खूप सारे प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत. लहान मुलांची सोबत जेव्हा तुमचे इंटरॅक्शन चालू असतात आणि तुम्हाला लहान मुलं येऊन त्यांचे डाऊट्स विचारत असतीलच, तर कधी असा प्रश्न आलाय का की माझ्या काही चुकीमुळे मला असं झालंय का मॅडम? हो, जनरली 8-9 वर्षाची, 10 वर्षाची जी मुलं असतात, तर ती जनरली विचारतात की माझं काही चुकलंय का? मग म्हणूनच मला एवढ्या सुया मिळतायत का? इतके प्रिक्स मिळतायत का? किंवा मीच का बरं वारंवार हॉस्पिटलमध्ये यायचं? माझा भाऊ किंवा बहीण का नाही? मग एक मुलगी मला इनोसंटली विचारली की मी खूप चॉकलेट खाते म्हणून मला असं झालं का? मी आई वडिलांचं ऐकत नाही म्हणून मला असं झालं का? तर नक्कीच हो, हा गिल्ट येतो. ज्या मुलांना समजायला लागल्यानंतर हा गिल्ट येतो. त्याच्यामुळे ना हा गिल्ट काढणं खूप गरजेचं आहे, की मी त्यांना सांगते, की यात तुझी काही चूक नाहीये. अ, हे कोणालाही होऊ शकतं आणि हे तुझ्यात झालेलं आहे. आता तुझ्यातच का? ह्याचं पिन पॉइंट उत्तर आत्ता तरी माझ्याकडे नाहीये. पण जर मला मिळालं, तर मी नक्कीच तुला देईन. राईट, राईट. सो तू ते मनातून काढून टाक, की तू आई-वडिलांचं ऐकलं नाही म्हणून तुला असं झालं, असं नाहीये. पण आई-वडिलांचं ऐकणं हे तेवढंच गरजेचं आहे. सो दॅट इज हाऊ आय टेल. आय थिंक वर्किंग विथ चिल्ड्रन
इज मोर ऑफ मॉरल व्हॅल्यूज दॅन ओनली फॅक्ट्स. तर ते तुमच्यावरती एक ऍज अ पेडियाट्रिशियन ऑल्सो तुमच्यावरती ती एक जबाबदारी मोठी असेल. अगदी अगदी. कारण काय होतं ना, की जनरली आता जेव्हा किमोथेरपी चालू असते ना, तेव्हा आम्हाला ना डाएटवरती पण खूप रिस्ट्रिक्शन्स टाकावे लागतात. जसं जंक फूड खायचं नाही, ब्रेड नाही, बिस्किट नाही, चॉकलेट नाही, कुरकुरे नाही, वेफर्स नाही. ज्या की मुलांच्या खूप आवडीच्या गोष्टी असतात. आईस्क्रीम आहे, पेप्सी आहे. आणि मग आई-वडिलांनी जर सांगितलं, कोणतेच मुलं ऐकत नाही, ते खाणारच. पण तेच जेव्हा मी सांगते, तेव्हा मात्र ती मुलं इतकं छान मेटिक्युलसली फॉलो करतात ना, की नाही डॉक्टरांनी सांगितलंय, की आता मला हे 6 महिने हे खाता येणार नाही. पण नंतर मग मी जून नंतर मी खाऊ शकतो. राईट. So they are waiting for the June to come. So they listen to me. So I think it's my responsibility ki I should tell them ki yes, this is to be done, this is ideal, this is not, this is right, this is wrong. आणि मला असं वाटतं मोठ्यांना एखाद्या 4-5 गोष्टी रेस्ट्रिक्शन्स वाल्या सांगणं आणि लहान मुलांना त्या 4-5 गोष्टी रेस्ट्रिक्शन्स वाल्या सांगणं याच्यात खूप मोठा फरक तर आहेच. पण मला असं ऍट द सेम टाइम वाटतं की द वे यू टेल इट टू चिल्ड्रन, लहान मुलं जास्त ऐकतही असतील मोठ्यांपेक्षा. नक्कीच. आणि इनफॅक्ट ते फॉलोही करतात. म्हणजे असं नाहीये की काही जिद्दी मुलं असतात, काही कमी फॉलो करतील. पण जसं आपण मोठ्यांना सांगतो की डोंट स्मोक, डोंट हॅव अल्कोहोल, पण ते किती ऐकतात? ते आपल्याला फक्त हो हो म्हणतात. पण तसं पीडियाट्रिक्स मध्ये नाहीये. सो दे डू लिसन. आणि आपण जे म्हणतो ना, की त्यांच्यावरती खूप इम्पॅक्ट होतो. म्हणजे एक मुलगी, मला आठवतं वाडियामध्ये असताना आम्ही फेलोशिप करत असताना माझी एक कलीग होती. एका पेशंटला ती माझी कलीग खूप आवडायची आणि ती नेहमी मला म्हणायची, की "मैं डॉक्टर स्वाती जैसे बनूंगी." तो म्हणजे ते लुक ॲट अस ॲज अ ऍज अन आयडियल. आयडल. या. So it is our responsibility to be honest, to be very clear with them. आणि जसं मुलांचं तुम्ही सांगितलं की हो त्यांच्या मनात कुठे ना कुठे गिल्ट येते, तसं त्या मुलांच्या आई वडिलांना कधी असं वाटतं का की माझ्या काही हॅबिट्समुळे किंवा माझ्या काही XYZ गोष्टींमुळे माझ्या मुलाला असं कॅन्सर झाला किंवा असं काहीतरी सफर व्हावं लागतंय? हो, 2 पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये. जसं आई-वडील नेहमीच विचारतात, की आमचं काही चुकलं का? आमच्या नर्चरिंगमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? किंवा आम्ही नीट लक्ष दिलं नाही म्हणून असं झालं का? किंवा एक खूप महत्वाचा प्रश्न त्यांच्या डोक्यात असतो, की डॉक्टर हे कधीपासून सुरू झालं असेल बरं, ही प्रोसेस? म्हणजे 15 दिवसांपूर्वी त्याला ताप सुरू झाला आणि मग आम्ही पहिले 2-3 दिवस साधं घरचंच औषध दिलं. मग तिथे आमचं चुकलं का? की हे आधीपासूनच होतं. सो फ्रँकली स्पीकिंग माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये, की हे किती दिवसांआधीपासून सुरू झालंय. बट येस, जेव्हा तुमच्या शरीराने फीवर हा रिस्पॉन्स माउंट केला, त्याच्या आधी नक्कीच काहीतरी बिघाड झाला असेल. अच्छा, त्याच्यानंतर तुम्ही घरचंच पॅरासिटामॉल, कॅल्पॉल काहीतरी दिलंय, त्याच्यात तुमची काही चूक नाही. बिकॉज फॉर एव्हरी फीवर आय कॅन नॉट सस्पेक्ट कॅन्सर. करेक्ट. इट इज नॉट प्रॅक्टिकल. नॉट प्रॅक्टिकल. सो यू हॅव, म्हणजे मला तो गिल्ट त्यांच्या मनातून काढणं खूप गरजेचं वाटतं, की यू हॅव नॉट डन एनिथिंग रॉंग, यू हॅव नॉट निग्लेक्टेड, इनफॅक्ट यू ब्रॉट टू द राईट प्लेस. तर हे त्यांनी समजून घेणं गरजेचं असतं आणि हे त्यांची ही भावना आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा प्रश्न, जसं खूप फादर्स मला विचारतात, की मे बी मी ऑकेजनली स्मोक करतो किंवा कधी ड्रिंक्स पण घेतो आणि मग माझ्या ड्रिंकिंग किंवा स्मोकिंग किंवा टोबॅको त्यांच्यामुळे मुलांना झालंय का? तर मग देन आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू टेल देम की दीज आर द रिस्क फॅक्टर फॉर द कॅन्सर. जसं अल्कोहोलचा लिव्हरशी, स्मोकिंगचा लंग्सशी, टोबॅकोचा ओरलशी. दे आर रिस्क फॅक्टर फॉर यू युअरसेल्फ. इट इज नॉट फॉर किड्स. इट इज नॉट transmissible. So better if you avoid these habits फॉर युअरसेल्फ. But because of your habits, kids are not getting cancer. ऑफकोर्स. म्हणजे जर का
त्याच्यामध्ये पॅसिव्ह स्मोकिंग अँड सॉर्ट ऑफ गोष्टी असतील तर एक्झॅक्टली, दॅट्स अ डिफरंट दॅट्स अ थिंग ऑल डिफरंट टुगेदर. थिंग. येस पण इट येस येस. कॅनॉट बी जेनेटिकली जेनेटिकली ट्रान्समिटेड की ट्रान्समिटेड बिकॉज राईट. ऑफ दी स्मोकिंग. अजून एक महत्वाचा प्रश्न मला विचारावासा वाटतो तो असा की लहान मुलांसोबत इंटरॅक्ट करत असताना ॲज अ पेडियाट्रिक हेमॅटो ऑन्कॉलॉजिस्ट तुमच्या कुठल्या बोलण्याच्या पद्धतीमुळे किंवा तुमच्या कुठल्या बिहेव्हिअरल पॅटर्न्समुळे सगळ्यात जास्त कोपअप करता येतं मुलांना किंवा मुलांना कोपअप करायला मदत होते? ओके. सो ना जसं मी म्हटलं की ट्रूथ इज व्हेरी इम्पॉर्टंट, ऑनेस्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी पॅरेंट्सना सांगते की जसं एखाद्या पेशंटचा उद्या बोन मॅरो आहे, सो वी नीड टू प्रिपेअर चाइल्ड फ्रॉम अ नाईट बिफोर. म्हणजे मी असं नाही करू शकत की चला गार्डन मध्ये जायचं आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. करेक्ट. मुलं बिथरून जातील, कारण की त्यांच्या इमॅजिनेशन मध्ये काय आहे, गार्डन म्हणजे प्लीझंट एक्सपिरियन्स आणि ऑन दी कॉन्ट्ररी हॉस्पिटल इज अ वर्स्ट एक्सपिरियन्स. सो वी हॅव टू मेंटली प्रिपेअर देम की उद्या सकाळी आपल्याला हॉस्पिटलला जायचंय, उद्या प्रोसिजर आहे, छोटीशीच प्रोसिजर आहे, 9 वाजेपासून तुला काही खाता पिता येणार नाही, त्याच्यामुळे तू लवकर उठून नाश्ता पाणी चहा दूध काय घ्यायचंय ते घेऊन टाक आणि मग त्याच्यानंतर 12 वाजता प्रोसिजर झाली की मग तुला डॉक्टर संध्याकाळी 4 वाजताच खायला अलाउ करतील. सो दे आर मेंटली प्रिपेअर्ड की हो उद्याचा दिवस माझा थोडा पेनफुल आहे, मला उपास पण आहे, मला प्रोसिजर पण आहे, भूल पण देणार आहेत. राईट. सो वी नीड टू प्रिपेअर देम. दुसरं काय आहे ना की कोणाला पण डिसिजन घ्यायला आवडतं. सी इफ यू आस्क मी टू चूज सम कलर, राईट. आय विल फील यू हॅव गिवन मी इम्पॉर्टन्स की माझ्या चॉईसचा कलर, यु नो. सो द सेम थिंग ट्रू फॉर द किड्स. सो वी हॅव टू टेक इन टू अकाउंट देअर ओपिनियन. मग मी काय करते, मी सोप्या सोप्या गोष्टी की जसं अरे ह्याला आयव्ही लावायचा आहे, मग आज तुझ्या कोणत्या हाताला लावायचा, आज आपण डाव्या हाताला की उजव्या हाताला, मागच्या वेळेस कोणत्या हाताला लावला होता, मग आता त्या हाताला आपण रेस्ट देऊयात, आज आता Right. या हाताला पनिश करूयात, चालेल का? जर बीपी घ्यायचं असेल, मोठं मूल असेल तर मग विचारून घेते की उजव्या हातात घेऊ का डाव्या हातात घेऊ, मग तो म्हणेन की डाव्या हातात घ्या, आज माझा उजवा हात दुखतोय. सो दे फील comfortable, they feel good ki yes my account has my opinion has taken into account. प्लास्टर लावायचंय की मग ब्लू लावायचंय, पिंक लावायचंय, कोणतं त्याच्याने काही फरक पडणार नाहीये, इट्स नॉट अ बिग डील, कोणतंही लावा, शेवटी प्लास्टर आहे. प्लास्टर आहे. पण त्यांना मग ते छान वाटतं की माझ्या आवडतीचा रंग आहे. मग या छोट्या छोट्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. अँड दी मोस्टली ना की मतलब I would like to tell parents की let your kid get express emotionally. म्हणजे त्यांना ना स्कोप द्या. म्हणजे समजा आयव्ही लावलाय, प्रिक दिलंय आणि बाळ रडतंय. सो देर आर 2 कॅटेगरीज. एक पॅरेंट्स असे असतात की जे मुलाला म्हणतात की काय रडतोयस, यू आर अ स्ट्रॉंग बॉय, यू आर अ स्ट्रॉंग गर्ल, यू हॅव टू बी स्ट्रॉंग, स्ट्रॉंग बॉयज डोंट क्राय. राईट. ठीक आहे. अँड दी वन पॅरेंट इज लाईक अरे रे 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 किती किती टोचतायत तुम्ही, ते बघा किती रडतंय. सो आय फील बोथ आर शुड बी अवॉइडेड एक्स्ट्रीम. बट लेट देम क्राय, लेट देम एक्सप्रेस. कारण की काय होतं ना खूपदा मुलांना असं येतं की मलाच का, माझा भाऊ तर शाळेत जातोय, तो पिकनिकला जातोय, मला घरी बसवून ठेवलंय. फ्रस्ट्रेशन आहे, म्हणजे या फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, अँगर या फिलिंग्स काय फक्त ऍडल्ट्सच्या नाहीयेत, मुलांमध्ये पण असतात. मग ते कसं एक्सप्रेस करतात, दे डोंट हॅव इनफ वोकॅब, ते रडून एक्सप्रेस करणार. सो इट्स ओके टू क्राय, इट्स ओके टू हॅव फिअर ॲट टाइम्स, बट ॲट द सेम टाइम यू कॅन गिव्ह सपोर्ट, यू कॅन स्टँड लाईक अ स्ट्रॉंग पिलर की इट्स ओके, काय वाटतंय तुला, माझ्याशी बोल. किंवा रडू येतंय का, घाबरणं साहजिक आहे, रडू येतंय का, ठीक आहे, आपण डोळे पुसून घेऊयात, है ना. एक मुलगी आहे माझ्याकडे, ती ना खूप शी डायग्नोस्ड विथ ALL, ल्युकेमिया. 2-2.5 वर्ष माझ्याकडे होती, ट्रीटमेंट झाली, संपली. आता ती अगदी फॉलोअपला महिन्याला एकदा येते. पण ना
एकदम छान प्लेफुल, थोडीशी नॉटी, थोडी हट्टी. वेटिंग मध्ये बसायची ना, अगदी धुमाकूळ घालायची. नर्सिंग स्टाफ बरोबर मस्ती. ह्याच्या खोड्या काढ, त्याच्या खोड्या काढ, इथेच चढ, तिकडे स्विच ऑन कर. पण जशी ती माझ्या केबिन मध्ये यायची, स्टील एकदम शांत आणि माझ्याकडे अशी रागाने बघायची. पूर्ण 2.5-3 वर्षामध्ये ती माझ्याशी एकही शब्द बोलली नाही. कारण की तिला खूप राग होता माझ्याबद्दल, की ह्या मॅडम सांगतात म्हणून मला प्रिक होतं, ह्या मॅडम सांगतात म्हणून मी ऍडमिट होते, इंजेक्शन्स लागतात. ह्या मॅडम सांगतात म्हणून मला रक्त चढवलं जातं. म्हणून माझ्या केबिन मध्ये ना एक चॉकलेटचा डब्बा आहे, की मी कधी कधी पेशंट्स खूप रडतात, थोडं त्यांना कम्फर्ट करण्यासाठी, त्यांना रिझवण्यासाठी मी एखादी जेली देत असते त्यांना. तिला माहितीये, जागा माहितीये, तो डब्बा माहितीये. मग मी एकदा म्हंटल की मी तुला चॉकलेट नाही देत, तू माझ्याशी बोल, मला काहीतरी तर बोल, मला तुझा आवाज ऐकायचा आहे. राईट. नाही बोलली. बाहेर जाऊन आईला सांगितलं, त्यांना सांग मला चॉकलेट द्यायला. सो दॅट इज हर वे टू एक्सप्रेस To हर express. अँगर, हर फिलिंग्स, की शी इज नॉट लाइकिंग अँड इट्स ओके, आय हॅव टू रिस्पेक्ट दॅट थिंग. एक मुलगा आहे, चांगला इंटेलिजंट बॉय, आणि म्हणजे त्याचे वडील ते खूप छान बोलतात माझ्याशी आणि ते मला म्हणतात की आम्ही रोज रात्री, म्हणजे आधी मी एकटाच म्हणायचो घरी रात्री झोपण्याच्या आधी हनुमान चालिसा, पण आता हे जसं डायग्नोज झालंय तसा त्याला पण घेऊन बसतो आणि आम्ही दोघं हनुमान चालिसा म्हणतो. आम्हाला खूप छान वाटतं. म्हटलं इट्स गुड. मग एक दिवशी ते अचानक आई वडील आणि मुलगा 3 जण आले आणि ते म्हणाले की रिपोर्ट दाखवला, ट्रीटमेंट झाली, सगळं काही व्यवस्थित आहे. डॉक्टर आम्ही 2 मिनिटं बोलू शकतो का, तुमच्याकडे आहे का वेळ? मी म्हटलं हा आहे, बोला. तर म्हणे की काय माहिती कालपासून सो अँड सो XYZ ही इज नॉट रेडी टू रिसाइट हनुमान चालिसा. मी म्हंटल का बरं, काय झालं रे? तो काहीच बोलला नाही, खाली मान घालून बसला होता. आणि आई म्हणाली की तो मला म्हणाला की मला देवाचा राग आलाय, देव वाईट आहे. मी इतकी त्याची हनुमान चालिसा म्हणतो तरी त्यांनी मला आजार दिला, मला इतका त्रास दिला, इतक्या वेदना दिल्यात. मी आता ह्याच्यानंतर कधीच हनुमान चालिसा म्हणणार नाही, देवापुढे हात जोडणार नाही. आणि इतकंच नाही तर त्यांनी त्याच्या आई वडिलांना पण सांगितलं की तुम्ही पण देवाची पूजा करायची नाही. त्यांच्या देवघराचे जे कपाट आहेत, पडदे आहेत, तर ते त्यांनी बंद करून घेतले. त्याच्या ह्या गेस्चरमुळे त्याचे आई वडील खूप डिस्टर्ब झाले, की वेदर त्यांना ही भीती होती की वेदर माय किड इज लुझिंग फेथ इन गॉड, ज्याच्यामुळे आम्ही आलोय. तर त्यांची अशी इच्छा होती की आय शुड काउन्सिल देम. तर ऍक्च्युली काय आहे ना, की ही त्याची फिलिंग आहे, त्याच्या मनातली फिलिंग आहे, त्यांनी देवावरती काढलेली आहे. सो वी हॅव टू रिस्पेक्ट हिज फिलिंग, की ठीक आहे, राग येणं साहजिक आहे. आई वडिलांवरती नाही आला, माझ्यावर नाही आला, देवावर आला. सो आय टोल्ड देम व्हेरी सिम्पली की ठीक आहे ना, इट्स ओके, नाही म्हणायची हनुमान चालिसा, नको म्हणू, तुला राग आलाय ना देवाचा, इट्स ओके, कोणावरही येऊ शकतो. पण मला एक सांग, 6 महिन्यापूर्वी आपण तुझा आजार निदान केलेलं, इथपर्यंत तू कसा आलास? हू गेव यू स्ट्रेंथ? ऑफकोर्स युअर पॅरेंट्स, युअर विल पॉवर, माय मेडिसिन्स. पण त्याच्याबरोबर अजून काहीतरी होतं ना रे. कुठेतरी त्याला ते जाणवलं, पण तो चूप होता. मग मी त्याला फक्त एकच वाक्य म्हटलं. मी म्हटलं की देव जो आहे ना, तो जसा आशीर्वाद देतो ना, तसे प्रॉब्लेम्सही देतो. आणि ते प्रॉब्लेम्स तुमची कपॅबिलिटी, तुमची स्ट्रेंथ ह्याला प्रपोर्शनेट असतात. तो कधीच डिस्प्रपोर्शनेट प्रॉब्लेम देत नाही. त्याच्यामुळे देवाने गेस केलं की तुझ्यामध्ये ताकद आहे, मग हा प्रॉब्लेम मी कोणाला द्यायचा, म्हणून त्याने तुला सिलेक्ट केलं. कुठेतरी त्याला ते पटलं. तो म्हणाला की हो बरोबर आहे, पण तरी अजून माझा राग गेलेला नाही, तर मी थोडे दिवस तरी अजून हनुमान चालिसा म्हणणार नाही. आई वडिलांना तो बोलला की तुम्हाला करायची तर पूजा करा तुम्ही, मी उघडून देतो ते कपाट. Then I said ki it's okay, let him get normalized, let him get vent out. It's good ki he has vented out. So it is very important for everyone to express emotionally. आता काय ना की हे फक्त आपण मुलाचे इमोशन्स म्हणतो,
but we never take into the account mental health, emotional health of the parents who are treating these kids. माझ्यासाठी काय ना की मी माझा कॉन्टॅक्ट आहे त्या मुलाशी फक्त 5 मिनिटं 10 मिनिटासाठी येतो. ते येतात, आय प्रिस्क्राईब, आय गिव्ह, दे गो होम, झालं. बट पॅरेंट्स आर डीलिंग विथ दिस प्रॉब्लेम्स इन अँड आउट 24/7. या 24/7. त्यांचं म्हणजे खूप आया अशा असतात त्या त्यांचं करिअर सोडून घरी बसतात. वडील त्यांचं सोशल लाईफ कॉम्प्रोमाइज करतात. नातेवाईकांकडे जाणं येणं नाही, पार्टीज नाही, कुठे बाहेर पिकनिक नाही, काही नाही. कुठेच त्यांना कोपच नसतो बिकॉज 24/7 दे आर सेंटर्ड अराउंड देअर किड. करेक्ट. मग अशा वेळेस कुठेतरी त्यांनाही फ्रस्ट्रेशन येतं, त्यांनाही वाईट वाटतं, कारण ते पण सोशल मीडियावरती बघत असतात की त्यांचे कलिग्स काय करतायत आणि आपण काय करतोय. खूपदा जे लोक आपले करिअर सोडून बसतात त्यांना असं वाटतं की आज माझं एवढं प्रमोशन झालं असतं किंवा आज मी ह्या एवढी हुद्द्यावर सॅलरी असतो असली किंवा असती, व्हॉटएव्हर. आणि आज मी काय करते तर घरी बसून फक्त आय एम जस्ट टेकिंग केअर ऑफ दिस हाऊस होल्ड थिंग्स. मग मला असं वाटतं की इट इज नॉट ओनली इम्पॉर्टंट फॉर किड्स टू एक्सप्रेस, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इवन फॉर पॅरेंट्स टू एक्सप्रेस देमसेल्फ. दे शुड सीक काउन्सिलर्स हेल्प और एनीवन, फ्रेंड म्हणा, नातेवाईक म्हणा, माझ्याशी म्हणा, म्हणजे बिंग अ डॉक्टर, एक डॉक्टरांशी म्हणा. तुम्ही जाऊन बोला, वेळ घ्या आणि काय तुमच्या मनात येतं ना ते बोला, बिकॉज इट गिव्स अ पॉझिटिव्ह बूस्ट. एकदा तुमच्या मनातलं ते फ्रस्ट्रेशन निघालं ना, युअर माइंड इज फ्रेश अँड इट्स ओपन करेक्ट. करेक्ट. टू टेक न्यू चॅलेंज. म्हणजे तो एक आपण त्याला म्हणूया कचरा म्हणूया, डर्ट म्हणूया, व्हॉटएव्हर इट इज. येस, वन्स वी नीड टू नेगेटिव्हिटी इज एम्प्टी. आउट, you have space for great new positive things to येस, येस, take in. डेफिनेटली इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. एक्सप्रेशन लेवलला जे तुम्ही आता सांगितलं की मुलं जे सफर करतायत त्यांचं एक्सप्रेशन, फ्रस्ट्रेशन बाहेर पडणं आणि त्यांना जे काही बोलायची इच्छा आहे ते बोलणं, सेम इज अबाउट पेरेंट्स. मला असं वाटतं की केअर गिव्हर्स या टर्मिनॉलॉजीमध्ये त्या मुलाचे जे सिबलिंग्स आहेत, भाऊ बहीण आहेत, ते पण इक्वली इम्पॉर्टंट आहेत. त्यांचं एक्सप्रेशन, त्यांचं फ्रस्ट्रेशन किंवा त्यांच्या मनात असलेल्या काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह भावनांचं जे काही एक वादळ सुरू असतं त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? हो, नक्कीच. बेसिकली हा खूप मोठा आणि महत्वाचा इश्यू आहे. बिकॉज सिबलिंग्स आर सायलेंट सफरर. सो दे आर, म्हणजे काय म्हणतात की आजाराची जी डायरेक्ट झळ पेशंटवरती पोहोचते, पण इनडायरेक्ट झळ जी आहे ना ती ह्या सिबलिंग्स वरती पोहोचते. मग ते सिबलिंग्स लहान असू शकतात, मोठे असू शकतात. जर मोठे सिबलिंग्स असतील तर ऍटलिस्ट ते समजू शकतात की ठीक आहे, माझा लहान किंवा भाऊ किंवा बहीण तिला त्रास होते तर आय शुड टेक केअर. म्हणजे मी पण त्याच्यामध्ये आई वडिलांना हातभार लावला पाहिजे. ऑफकोर्स ते त्याच्या वयानुसार आणि त्याच्या समजदारीच्या हिशोबाने ते विचार करू शकतात. पण जेव्हा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण आजारी पडते आणि लहान भाऊ बहीण हे बघत असतात की आई वडील फक्त त्याच्याचकडे लक्ष देत आहेत, त्यालाच घेऊन बाहेर जात आहेत, त्याच्याच आवडीचं जेवण बनवतात किंवा त्याच्यासाठी वेगळं जेवण बनवलं जात आहे, आई त्याचे हातपाय दाबून देते आहे, वडील त्याच्यासाठी नवीन खेळणी किंवा काय त्याला जे काही हवं आहे ते आणत आहेत. सगळे लोक, नातेवाईक, आजी आजोबा सगळेजण मोठ्या भावाला किंवा बहिणीलाच विचारतायत. तिला शाळेपासूनही सुट्टी दिली आहे, तिला अभ्यासातला पण कोणी प्रेशराईज करत नाहीये. त्यांच्या मनात द्वंद्व चालू असतं की हा भेदभाव का बरं? मग मी काय पाप केलंय? मग मला पण हा आजार झाला पाहिजे, माय मग गॉड. मला पण हे सगळं असं मिळेल. आणि ऍक्च्युली हे झालेलं आहे बरं का, माय गॉड. की वन किड म्हणजे वन मदर टोल्ड मी की माझा लहान मुलगा असं बोलतोय, आता मी कसं त्याला समजवू की व्हॉट वी आर गोइंग थ्रू. तर त्यांच्या मनात येणारी ही भावना खूप साहजिक, वयानुरूप आणि खरंच नैसर्गिक आहे. की त्यांना दिसतंय ना, त्यांना कुठे माहितीये, आपण थोडी ना त्यांच्याशी बोललो आहे की तुझ्या भावाला हा त्रास आहे. ते फक्त जे दिसतात ते इंटरप्रिट करतायत ऍज आय. व्हर्च्युअल वर्ल्ड ना, म्हणजे हा, मनात काय चालू आहे आणि येणाऱ्या इन्फॉर्मेशनला ते लहान लेकरू काय काय परसिव्ह करतंय, करतंय. त्यातला काय अर्थ काढतंय, इट्स ऑल व्हर्च्युअल. जसं मी आधी म्हंटल की किड्स आर ऑब्झर्वर.
म्हणजे तुम्ही काय वागतात ते निरीक्षण करून ते बघत असतात आणि देअर माइंड स्टोरीज दे आर मोर डेंजरस. वी कॅनॉट इवन इमॅजिन. मग अशा वेळेस ना आपल्याला सिबलिंगला पण विश्वासात घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपण जरी ते लहान असतील तरी त्यांच्या वयानुरूप त्यांना सांगणं गरजेचं आहे की तुझ्या दादाला किंवा ताईला आजार आहे किंवा त्रास होतो आहे, तर त्याच्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. तिच्यावरती खाण्याचेही काही बंधनं आहेत, त्याच्यामुळे तिच्यासाठी आपल्याला वेगळं जेवण करावं लागतंय. तू मदत करशील का आम्हाला तिची काळजी घेण्यामध्ये? गेट देम तू इन्व्हॉल्व्ड इन द प्रोसेस. एक्झॅक्टली. इफ वी टेक सिबलिंग इन द प्रोसेस ऑफ टेकिंग केअर ऑफ आवर चाइल्ड, एक तर त्यांच्यावरती पण ना त्यांना इम्पॉर्टन्स दिल्यासारखं वाटतं. ओनस वाढतो. त्यांच्यावरती त्यांना वाटतं की येस आय एम ऑल्सो रिस्पॉन्सिबल आणि मी पण घरातला एक महत्वाचा घटक आहे जो की काही कामाचा आहे. राईट राईट. आणि त्याच्यामुळे आणि काय होतं ना की इट इज नॉट ओनली त्यांना महत्व मिळतं, पण जे पेशंट आणि सिबलिंग त्यांच्यातला जो बॉन्ड आहे ना, इमोशनल बॉन्ड, तो आणखीन जास्त स्ट्रॉंग होतो. इनफॅक्ट त्यांच्यामध्ये सिबलिंग रायव्हरी संपून दे गेट मोर अटॅच्ड. करेक्ट. आणि इव्हन मुलांना पण आपल्या आई वडिलांच्या जबाबदारीचं भान कळतं. सो आय विल से की कम्युनिकेशन सी बेसिकली द मोस्ट इम्पॉर्टंट टूल इन आवर लाईफ इज अ क्लिअर कम्युनिकेशन विथ एव्हरीवन. मग ते डॉक्टर पेशंट असो, हजबंड वाईफ असो, चाइल्ड आणि पॅरेंट्स असो, एनीबडी, कलिग्स असो, सिबलिंग्स असो. सिबलिंग्स असो, कोणी असो. सो यू शुड हॅव अ क्लिअर कम्युनिकेशन इन द लँग्वेज दे अंडरस्टँड. अँड आय एम शुअर if you take into मतलब if you give some simple responsibility to them, I bet they will do it with 100% honesty. म्हणजे सिंपल की ह्याचे कपडे आपण वेगळे धुतो आणि वेगळे भिजवतो, तर त्या कपड्यांच्या घड्या तू कोणाला नको घालायला देऊ, तूच फक्त घाल. सी हाऊ मेटिक्युलसली दे विल डू इट. So that is how it should work. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. तो तुम्ही आता बोलता बोलता एक एक्झाम्पल छान दिलत की कॅन्सर पेशंटचे कपडे वेगळे धुतले जात आहेत किंवा घडी वेगळी घालायची, असं तुम्ही एक स्टोरी सांगत होतात. त्याच्यातनं मला क्लिक झालं की कॅन्सर पेशंट्सला आयसोलेट करतात का, आणि करतात तर का करतात, आणि इज इट अ टॅबू इन रुरल एरियाज ॲज वेल? सो छान आहे प्रश्न. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर की कॅन्सर पेशंटला आयसोलेट करतात का? आयसोलेशन करतात, बट फॉर पेशंट सेफ्टी. ओके. आता काय आहे ना की रुरल एरियामध्ये त्याचा टॅबू आहे की अमुक एक पेशंटला कॅन्सर झालाय, अमुक एक पेशंटला किमो चालू आहे आणि मग त्याला वेगळ्या रूम मध्ये ठेवलंय, त्याचं पाणी वेगळं आहे, त्याचे कपडे वेगळे, त्याची भांडी वेगळी आहेत. पण हा टॅबू ना अज्ञानामुळे बनलेला आहे. आता त्याच्या मागचं जर सायंटिफिक किंवा लॉजिकल रिझन जर बघितलं तर कॅन्सर पेशंट्स आर गोइंग थ्रू किमोथेरपी. त्याच्यामुळे दे आर इम्युनोडेफिशियंट. त्यांची जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती खूप कमी किंवा 0 पर्यंत आलेली असते. आता कॅन्सर हा काही संसर्गजन्य आजार नाहीये. म्हणजे हात लावल्याने, एकत्र एका घरात राहिल्याने किंवा एकत्र जेवल्याने तुमचा कॅन्सर मला येणार नाहीये. परंतु पेशंटची इम्युनिटी 0 झाल्यामुळे इफ आय एम सफरिंग फ्रॉम सम फ्लू लाईक इलनेस, तर माझं इन्फेक्शन ते पटकन कॅच करू शकतात आणि त्यांना त्रास होऊ शकतो. आणि त्यांना झालेलं इन्फेक्शन हे आपल्यासारखं साधं सर्दी खोकल्यापर्यंत राहणार नाही, ते न्यूमोनिया होईल, त्यांना हॉस्पिटलायझेशन वाढेल. तर त्यांना हा त्रास किंवा सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स ज्याला म्हणतात ते होऊ नये म्हणून त्यांना वेगळं ठेवलं जातं. तर जनरली आम्ही असं म्हणतो की शक्य असेल तर त्याची रूम वेगळी ठेवा, त्याचे बेडशीट्स, त्याचे कपडे, सगळं काही वेगळं ठेवा. त्यांची जी रूम आहे ती डेटॉलनी दिवसातून 2दा पुसून घ्या फरशी, किंवा त्यांची भांडी वेगळी ठेवा. ह्याचं कारण असाच की कोणतेही इतर संसर्गजन्य आजार त्यांना होऊ नये याच्यासाठी.
बट अदरवाईज कॅन्सर पर से इज नॉट अ कम्युनिकेबल डिसीज. करेक्ट. तर तो म्हणजे मला असं वाटतं ही तीच काळजी आहे जी अतिशय न्यूबॉर्न बेबीज साठी पण घेतल्या जाते. अगदी अँड इट इज ऑल्सो फॉर द सेम रिझन की त्यांची इम्युनिटी वीक आहे आणि एक्झॅक्टली त्यांना आपले एक्झॅक्टली इन्फेक्शन नको व्हायला नको म्हणून व्हायला. आपण जी काळजी घेतो तीच ही काळजी. एक्झॅक्टली. कारण की जितके सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स कमी तितकं तुमचा आजार बरा होण्याचा रेट करेक्ट. आणि सर्व्हायव्हल रेट हा जास्त चांगला असतो. करेक्ट. तर ही काळजी घेणं गरजेचं आहे. राईट.